श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा बी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे आज आहे कृष्णाष्टमी. आणि पहा, आज हा जो योग आहे ना, सर्वार्थ सिद्धी योग, हा 30 वर्षानंतर आलेला आहे. याचाच अर्थ म्हणजे काय की सर्वार्थ सिद्धी योग हा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आलेला आहे. हे दोन्ही योग एकत्र आलेले आहेत आणि हे 30 वर्षानंतर आलेले आहे. तर पहा, आपल्या ज्या काही इच्छा आहेत ना, तर त्या पूर्ण करण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा योग आहे. सर्वार्थ सिद्धी योग, कृष्णाष्टमी आणि त्याचबरोबर रोहिणी नक्षत्र हे एकाच दिवशी आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचे उपाय आपण जे करणार आहोत किंवा मग आपण आजच्या दिवशी जी काही सेवा करणार आहोत, तर त्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. यामुळे आपल्याला 100% फळ हे मिळणार आहे. ज्या दिवशी आपले कृष्ण जन्माला आले, जे आपल्या सृष्टीचे पालनहार जन्माला आले, तो दिवस इतका महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होणार म्हणजे होणार. त्यामुळे बघा, जर तुमची काही इच्छा आहे, खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि ती पूर्णच होत नाही आहे, त्यासाठी हा जो दिवस आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही उपाय मी सांगणार आहे, दिव्याखाली आपल्याला अशी एक मूठभर वस्तू ठेवायची आहे ना, त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची कमतरता होणार नाही आणि त्याचबरोबर ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ती जाणार आहेत. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि एकदाच फक्त तुम्ही हा उपाय करून बघा. आणि हा अत्यंत महत्त्वाचा योग आहे. ह्या योगावर तुम्ही हा उपाय जर केला तर तुम्हाला याचं फळ हे 100% मिळणार आहे. तुमच्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होणार आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, आपल्या सर्वांनाच कृष्णाचा जन्म करायचा आहे आणि आज कृष्णाष्टमी साजरी करायची आहे. तर पहा, आज आपल्याला संध्याकाळी कृष्णाचा जन्म करायचा आहे. तर कृष्णाचा जन्म हा 12 वाजता होणार आहे आणि त्याचबरोबर आज आपल्याला दिवसभरामध्ये कृष्णाची भरपूर सारी सेवा करायची आहे. म्हणजेच काय, आपले जे लड्डू गोपाल आहेत तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि परत जलाभिषेक करायचा आहे. त्यांना छानसं असं सजवायचं आहे आणि मस्त सजवून झाल्याच्या नंतर त्यांना आपण पिवळ्या कलरची फुलं, वस्त्र घालायची आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कृष्णाच्या मंदिरात सुद्धा जा. तिथे जाऊन पहा, तिथे खूप मोठा महोत्सव चालू असेल तर तिथे जाऊन कोणत्याही कामामध्ये जर मदत करता आली तर नक्की करा. एखादे फुलं ओवत असतील तर त्यांच्या फुलं ओवण्यामध्ये मदत करा किंवा मग कुणी झाडू मारत असेल तर म्हणजे कोणती तरी सेवा आपल्याकडून घडेल अशी आपण नक्की कोणती तरी गोष्ट करावी, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं नक्कीच पुण्य लाभेल. तर आजच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि उद्या गोपालकाला आहे. तर आजच आपल्याला ह्या कृष्ण जन्माचा जो महोत्सव आहे तो साजरा करायचा आहे. आणि आज संध्याकाळी पहा, कृष्णांच्या जे मंदिर आहेत तिथे सुद्धा सारी गर्दी झालेली असणार आहे आणि तिथे जाऊन आपण जर त्या मंदिरामध्ये जाऊन फक्त सेवा केली किंवा मग तिथे आपण छोटीशी बासरी किंवा मग मोरपीस अर्पण केला तरी खूप झालं. ही छोटी छोटी सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत. आणि पहा, तुम्हाला दिवसभर शक्य झालं तर मग तुम्ही उपवाससुद्धा करू शकता. आणि आज आपल्याला हे सुद्धा करायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला दिवसभर जप करता आला तर नक्की करा. ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल, म्हणजेच तुम्ही कामात जरी असाल तरी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आज. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. आणि बघा, सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊया की आपल्याला दिव्याखाली आज संध्याकाळी काय ठेवायचं आहे आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळीच प्रज्वलित करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पहा. आपल्याला एक दिवा लागणार आहे, तर आपल्याला पिवळी मोहरी सुद्धा लागणार आहे. आणि पहा, तुम्ही देवघरामधील दिवा जरी घेतला तरी चालेल आणि जरी सेपरेट दिवा जर लावत असाल तरी चालेल. तर पहा, आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला तांदूळसुद्धा लागणार आहे. तर भगवान श्रीकृष्णाला आपण पितांबरधारी सुद्धा म्हणतो, त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोहरीचा यूज करायचा आहे.
तर पहा, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये चंदनाने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जी पिवळी मोहरी आहे तर ती आपल्या मुठीमध्ये घ्यायची आहे, म्हणजे मूठ करायची आहे त्याची. आपल्याकडे किती मोहरी असेल त्यानुसार तुम्ही घ्या, पण थोडीशी 2 चम्मच जरी असेल तरी चालेल, पण मुठीमध्ये आपल्याला ती घ्यायची आहे. आणि ती पहा काय करायचं आहे, आणि ही मोहरी आपल्याला प्लेटमध्ये मुठीमध्ये खाली सोडायची आहे. आणि पहा, खाली सोडताना जी काही आपली इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला बोलत बोलत ही जी मोहरी आहे तर ती त्या प्लेटमध्ये सोडायची आहे. आणि पहा, स्वास्तिक काढताना जर तुम्हाला चंदन नसेल मिळालं तर तुम्ही अष्टगंध यूज करत असाल तर तो अष्टगंधाने सुद्धा स्वास्तिक काढू शकता. आणि आता पहा, त्या मोहरीमध्ये आपल्याला 11 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. आणि ते दाणे आपण 11 तांदळाचे घेताना ते तुटले फुटलेले घेऊ नका, एकदम अखंड असे तांदूळ घ्या. आणि मग ते आपण एक एक दाणा आपल्याला टाकायचा आहे. पहिला दाणा टाकायचा आणि म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. परत दुसरा दाणा घ्यायचा, परत म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय. असं आपल्याला 11 वेळा 11 तांदळाचे दाणे त्या प्लेटमध्ये टाकताना बोलायचं आहे. आणि त्यानंतर ह्या तांदळावरती आणि ह्या मोहरीवरती आपल्याला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. नंतर त्या दिव्याला हळदी कुंकू फूल आपल्याला वाहायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये पहा, तुम्ही तेल टाका, तूप टाका, कोणतीही गोष्ट टाकली तरी चालेल. आणि तो दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे त्या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. आणि पहा, जेव्हा आपण असे 1 रुपयाचे नाणे किंवा 2 रुपयाचे नाणे, आपल्याला जेवढे नाणे टाकायचे असतील ना जेवढ्या रुपयांचे, तर एकच नाणं टाकायचं आहे, तर 1 नाणं टाकायचं आहे. आणि पहा, लक्ष्मी ही लक्ष्मीला खेचत असते, त्यामुळे पैसा हा पैसाला खेचत असतो. त्यामुळे पहा, लक्ष्मी सारखंच आपल्याला नाणं ह्यामध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेल. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि पहा, दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी ह्या ज्या वस्तू आहेत ना दिव्याखालच्या, तर त्या दिव्याखालच्या वस्तू आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत. म्हणजेच काय, तर त्या झाडाखाली म्हणजे त्या झाडावरती लक्ष्मीचा निवास असतो, विष्णूंचा निवास असतो, तिथे टाकायचे आहे. आणि जर ते तुमच्याकडे पिंपळाचे झाड जर अवेलेबल नसेल तर तुम्ही एखाद्या किंवा मग केळीच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता. पहा, केळीच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे तिथे जरी तुम्ही ह्या वस्तू टाकल्या ना तरी चालणार आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला जो रुपया आहे आपण त्या दिव्यामध्ये टाकलेला, त्या रुपयाचं काय करायचं आहे, तो रुपया आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, स्वच्छ करायचा. आणि तो रुपया आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा, म्हणजे लक्ष्मीला खेचणार आहे. त्यामुळे आपल्याला तिथून पुढे श्रीमंतीचा योग चालू होणार आहे. असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिव्यामध्ये करायचा आहे. आणि पहा, हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचा निवास होणार आहे. आणि पहा, आणि हा उपाय आपण 1 रुपयाचा करणार आहोत ना, तर तो रुपया आपण आपल्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवला तरी चालणार आहे. परंतु तो 1 रुपया आपण कुठेही खर्च करायचा नाही, तो कायमस्वरूपी आपल्या पर्समध्ये राहील किंवा तिजोरीमध्ये राहील, याची काळजी घ्यायची आहे. त्याला काहीतरी अशी खूण करा, जेणेकरून तो आपण खर्च होणार नाही आपल्याकडून. तर अशा प्रकारे तो रुपया आपल्याला आपल्या जवळच ठेवायचा आहे. आणि इथून पुढे पहा, तुम्हाला नक्कीच श्रीमंतीचा योग चालू होणार आहे. आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता पडणार नाही. आणि जी काही तुमची कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यास मदत होईल. इतका प्रभावशाली उपाय आहे ना, तर प्रत्येकाने, मी म्हणेन प्रत्येकाने, ज्याला काही अडचणी आहेत त्यांनी सुद्धा, आणि ज्याला काही अडचणी नाहीत, त्यांचा पैसा टिकून राहावा कायम, त्यांनी सुद्धा हा उपाय करावा. म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तरी पण त्यांनी हा उपाय केला ना तरी चालणार आहे. कारण ती गोष्ट जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील. आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्याला साक्षात आपल्या घरामध्ये निवास करणार आहे. त्यामुळे हा जो उपाय आहे ना, तो सर्वांनी नक्की करा. भगवान जे विष्णू आहेत किंवा मग भगवान कृष्ण आहेत, तर त्यांना पिवळी मोहरी ही खूप प्रिय आहे. त्यामुळे हा उपाय आपल्या घरामध्ये आज झालाच पाहिजे. प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. आणि बघा, आपण जेव्हा म्हणतो ना की पती पत्नीमध्ये भांडणं होतात, तर ते भांडणं तुमचे कायमचे दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये एक राधाकृष्णाची मूर्ती असायलाच हवी आणि तिची रोज पूजा झालीच पाहिजे. तर राधाकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवा. पहा, पती पत्नीमध्ये कधीच भांडण तंडा
होणार नाही. तर असे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्ही आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढे उपाय करणं जमेल तेवढे उपाय तुम्ही आज नक्की करा. तर कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या कृष्ण भगवान नक्कीच पूर्ण करो हीच वासुदेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तर चला करूया परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.